नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण काळ्या वाटणाचं चिकन बनवणार आहोत। तर सर्वात अगोदर चिकनला मॅरिनेशनसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर ते कसं करायचं व त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मुठभर कोथिंबीर, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। सर्व जिन्नस इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। थोडंसं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया। इथे आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे। इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सर्व यावरती काढून घेऊया। यामध्येच आपण घालून घेऊया अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीपुरतं मीठ। इथे मी अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे, ती सुद्धा यावरती पिळून घेऊया। याच्या ऐवजी तुम्ही दहीचा वापर सुद्धा करू शकता। 2 टेबलस्पून इतका आपल्याला यामध्ये दही काढून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित आता आपण याला चोळून घेऊया। सर्व मसाले आपण चिकनला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। आता आपण हे झाकून अर्धा तासासाठी बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। काळ्या वाटणाचं चिकन बनवण्यासाठी आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी 1 खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, 5 कांदे घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरव्या मिरच्यांना आपण काप देऊन घेऊया, जेणेकरून त्या भाजताना आतून उडणार नाही। त्याच्या बिया आहेत ना, त्या भाजताना अशा उडतात अंगावर, त्यासाठी आपल्याला हे असे कट देऊन घ्यायचे आहेत। आणि कांदे जे आहेत त्याला मागून आणि पुढून कापून घ्यायचं आहे। हे बघा, आणि या प्रकारे 4 भागाला असे कट करून घ्यायचं आहे। हे बघा, याच प्रकारे मी कट करून घेते। इथे आपण सर्व कांदे चीर देऊन घेतलेले आहेत। आता आपण हे भाजून घेऊया। इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यावरती एक भाजायला जाळी ठेवून घेतलेली आहे। तर त्यावरती आपल्याला हे कांदे ज्या बाजूने आपण कट करून घेतलेले आहेत ती बाजू सुरुवातीला खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे। तर हे बघा, सर्व कांदे मी यावरती व्यवस्थित असे लावून घेते। गॅस आता मी फुल करून घेते आणि हे कांदे दोन्ही बाजूने छान काळे होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया। आता आपण कांदे उलटून घेऊया। हे बघा, सारखे दोन्ही बाजूने असे उलटपुलट करत दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत। इथे आपला कांदा मस्तपैकी भाजून झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। हे बघा, आता आपण खोबरं आणि मिरची भाजून घेऊया। इथे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत, काढून घेऊया। आणि खोबरं सुद्धा आपलं मस्तपैकी भाजून झालेलं आहे, ते सुद्धा काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। इथे आपला कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया। कांदा खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण हे चिरून घेऊया। हे बघा, याच प्रकारे मी सर्व कांदा आणि खोबरं चिरून घेते। कांदा आणि खोबरं आपलं इथे चिरून झालेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला फक्त खोबरं काढून घेतलेलं आहे, कारण का आपण ते जाडसर चिरून घेतलेलं आहे। तर सुरुवातीला मी फक्त खोबरंच फिरवून घेते। खोबरं इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये कांदा काढून घेऊया।
सर्व कांदा मी यामध्ये काढून घेतलेला आहे। यामध्येच मिरच्या सुद्धा काढून घेऊया। यामध्ये मी 2 ते 2.5 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते सुद्धा काढून घेते। आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर। हे बघा, गरजेनुसार आता आपल्याला यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे आणि मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे। हे बघा, मस्तपैकी बारीक आपण वाटून घेतलेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। गॅसवरती मी एक मोठं पातेलं गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 टेबलस्पून इतकं तेल सुद्धा काढून घेतलेलं आहे। यामध्ये मी 2 तमालपत्र, 2 लवंग, 1 तुकडा दालचिनी आणि 1 स्टार फूल काढून घेते। यामध्येच मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा काढून घेते। कांदा आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घेऊया। कांदा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेतलेला आहे। यामध्येच मी 2 टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती काढून घेते। ही सुद्धा आपण कांद्यासोबत 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊया। इथे मी ग्रेव्ही पुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर, अर्धा टीस्पून धने जिरे पूड आणि 1.5 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे। हे सर्व जिन्नस यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। सर्व मसाले आपण यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यातलं वाटण यामध्ये काढून घेऊया। हे बघा, आपण जे वाटण केलेलं त्याच्यातले मी 2 मोठे चमचे वाटण यामध्ये काढून घेते। तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार तुम्ही वाटण यामध्ये काढून घेऊ शकता। हे बघा, आता वाटण आपण यामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेऊया। वाटण आपण छान 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण का थोडंसं वाटण यामध्ये राहिलं होतं। आता ते सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हे बघा, व्यवस्थित आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी आणखीन हे वाटण शिजवून घ्यायचं आहे। वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते सर्व चिकन आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर सर्व चिकन मी यामध्ये काढून घेते। सर्व मॅरिनेट केलेलं चिकन आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण गॅस फुल करून घेतलेला आहे आणि फुल गॅसवरती आपण हे चिकन यामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी असंच मिक्स करून घेऊया। भाजी आपण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। त्यावरती एक झाकण ठेवून घेते मी आणि झाकणामध्ये आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। आपण डायरेक्ट यामध्ये पाणी नाही ओतून घेते। आता हे पाणी जेव्हा गरम होईल ना, गरम झालेलं पाणी आपण भाजीच्या आतमध्ये काढून घेणार आहोत। ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे, आता आपण ते आतमध्ये काढून घेऊया। हे बघा, चिकनला सुद्धा पाणी सुटलेलं आहे, तर यातलं मी संपूर्ण पाणी यामध्ये काढून घेते। एकदा मिक्स करून घेऊया। हे बघा, मिक्स करून झालेलं आहे। चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे आता आपण पुन्हा यावरती झाकण ठेवून घेऊया आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी काढून घेऊया। गॅस मी इथे मीडियम करून घेते। साधारणतः 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। गॅस बारीक करून घेते। आता आपण चिकन शिजले का नाही ते चेक करूया। हे बघा,
इझिली तुटलं जाते, म्हणजे इथे आपलं चिकन शिजलेलं आहे। यामध्येच मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते, मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं काळा मसाल्याचं चिकन बनवून तयार झालेलं आहे। गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपलं काळ्या वाटणाचं चिकन बनवून तयार झालेलं आहे। हे एकदा बनवून खाल्ल्यानंतर इतकं चविष्ट लागतं की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।